नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। इथे वेतन किती भेटणार आहे, त्यानंतर इथे अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत काय असणार आहे, त्यानंतर इथे निवड प्रक्रिया काय असणार आहे। ॲप्लिकेशन 21 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 असणार आहे। सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहून घेऊया। इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण 2 मिनिटात समजून घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स व नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घ्या। महारेट यांच्याकडून अपडेट आलेली आहे, वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे। तुम्ही फ्रेशर आहे, अनुभवी आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आता इथे अर्जाची फी आहे का नाही तर नाही, इथे अर्जाची फी कोणतीही नाही। आपण PDF एकदा नक्कीच चेक करून घेऊया। सो आता इथे जाहिरात आहे, तुम्ही पाहू शकता 21 नोव्हेंबर 2024 21 नोव्हेंबर 2024 आलेली। महाराष्ट्र स्तरावर संपदा अपलीय न्यायाधीशकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 11 महिन्यांकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी 5/12/2024 पर्यंत प्रमाणपत्राच्या इथे तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे। पदांचे नाव बघा, खाजगी सचिव आणि स्वयंसहाय्यक आहे। खाजगी सचिवसाठी 3 जागा आहे व स्वयंसहाय्यकसाठी 1 जागा आहे। इथे खाजगी सचिव आहे, त्यांना सॅलरी 1,10,000 आहे व इथे सहाय्यकसाठी 1 पद आहे, 90,000 इथे सॅलरी भेटणार आहे। लक्षात घ्या, इथे 11 महिन्यांचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहे। तुम्हाला खाजगी सचिवसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुम्हाला कोणत्याही फील्डमधून तुमची पदवी कंप्लीट झालेली आहे चालणार आहे। तुम्हाला टायपिंग चांगलं आलेलं पाहिजे आहे, म्हणजे ते सांगितलेलं आहे इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। MSCITचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर 7 वर्षाचा अनुभव इथे आवश्यक असणार आहे। इथे लघुलेखन चाचणी होणार आहे, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे व इथे लघुलेखन परीक्षा 70 गुण, मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुण, मौखिक मुलाखत 20 गुण म्हणजे इंटरव्ह्यू तुमचं मुलाखत 20 गुणांचं होणार आहे। त्यानंतर स्वयंसहाय्यकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे। इंग्रजी लघुलेखन 120 प्रति मिनिट म्हणजे टायपिंगचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे। MSCITचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय या पदावर 5 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लघुलेखन चाचणी होणार आहे, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं असणार आहे, आवश्यक आहे। शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतचे सर्व तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार आहे। इथे तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने किंवा वैयक्तिक देऊन अर्ज पाठवावे लागणार आहे किंवा द्यावा लागणार आहे। शेवटची तारीख 5/12/2024 म्हणजे 5 डिसेंबर 2024 पर्यंत आहे। त्यापूर्वीच तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार आहे। जे अर्ज पाठवताना तुम्हाला अर्जदाराने पाकिटेवर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहायचं असणार आहे, हे कंपल्सरी असणार आहे। लक्षात घ्या, इथे अर्जाची जे नमुना आहे ते दिलेला आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे। इथे प्रति ही संपूर्ण माहिती आहे, तुम्हाला फिल करायचं आहे आणि फिल केल्यानंतर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। इथे कोणतीही फी घेतली जाणार नाही। तुम्हाला अनुभवाची गरज असणार आहे। मराठी व इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन याची निवड प्रक्रिया होणार आहे। 5 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। 90,000 ते 1,10,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावं लागणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। ही सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक तुम्हाला शेअर करत आहे, एकदा बघून घ्या। मग तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।